नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक मस्त नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. टोमॅटो ऑमलेट. अगदी रात्रीच्या जेवणाचा जर कंटाळा आला असेल तर हे ऑमलेट एकदम पोटभरीचं आहे. चला सुरू करूया आपण. मी इथे 4 ते 5 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत आणि एकदम बारीक चिरलेले आहेत. ते एका भांड्यात काढूया आपण बारीक चिरलेले टोमॅटो. आणि एक 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जसं मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्या आपण बारीक चिरून आपण त्याच्यामध्ये घालूया. मीठ चवीपुरता घालूया. 1 चमचा हळद घातली आहे आणि त्याच्यानंतर हे पावभाजी स्मॅशर आहे ना, त्याच्याने हे टोमॅटो स्मॅश करून घेतला. ह्याच्याने नाही जमलं तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा करू शकता. आपलं बघा हे टोमॅटोचं मिश्रण छान झालेलं आहे, पाणी सुटलेलं आहे त्याला. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि त्याच्यानंतर 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घालूया आणि 2 कप आपण चण्याचं पीठ घालूया. हे प्रोटीनयुक्त आपलं हा छान नाश्ता तयार होतो. नक्की करून बघा, सकाळच्या वेळेस पण आणि रात्री जर कंटाळा आला जेवणाचा तर त्यामध्ये सुद्धा. पाणी थोडं थोडं घालून आपण हे मिश्रण छान फेटून घेऊया. हे बघा आपलं टोमॅटो ऑमलेटचं मिश्रण तयार झालेलं आहे. तव्याला आपण तेलाने थोडंसं ग्रीस करूया आणि 1 चमचा आपण त्याच्यात टोमॅटो ऑमलेटचं मिश्रण घालून छान पातळ पसरवूया. वरून थोडं तेल घालूया आणि दोन्ही बाजूनी एकदम खरपूस सोनेरी रंगाचं होईपर्यंत छान परतून घेऊया आपण. आणि थोडंसं वरून दाबून दाबून त्याला क्रिस्पी करून घेऊया. बघा आपलं टोमॅटो ऑमलेट किती मस्त दिसतंय ना, टेम्पटिंग एकदम. चला आपण आणखीन एक करून बघूया. आपले असेच टोमॅटो ऑमलेट आपण छान सगळे करून झालेले आहेत आपले तयार. त्याच्यासाठी आपण ना चटणी बनवूया. मी मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेतलं आहे, थोडीशी मिरची, लसूण, कढीपत्ता, थोडंसं चिंच, मीठ आणि साखर हे आणि थोडं पाणी घालून ना आपण ही चटणी छान बारीक वाटूया आणि ह्या ऑमलेटसोबत आपण सर्व करूया. किती मस्त दिसतंय ना. माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिपी आणि चटकन होणाऱ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या तर नक्की फॉलो करा.